तुला इथं येऊ नको म्हणून बजावलेला असताना पण इथं आलास का? चल जाता आहोत. काय म्हणतात? थांब सुनात. पप्पा मी घेऊन आलोय त्याला. हा कशाला घेऊन आला तिथं? नंदाला भेटायला. त्यांचं परस्परांवर प्रेम आहे आणि सुना तुझ्या हे गाव सोडून जाणार म्हणून घेऊन आलोय त्याला. अरे आम्ही कुठं आणि हा कुठं? म्हणे प्रेम आहे परस्परांवर. आग लावली पाहिजे असल्या प्रेमाला. प्रेमाची किंमत तुम्हाला काय करणार पप्पा? तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं? हो, स्वतःच्या मुलांवर तुम्ही प्रेम करत नाही, ते इतरांवर काय करणार म्हणा. अमर मात्र एकावर तुम्ही खूप प्रेम करता पप्पा, तो म्हणजे पैसा. अमर आता जास्त छानपणा करू नकोस. चालता हो आत. आता बाहेर कुठे निघाला? स्वतंत्र होण्यासाठी, खऱ्या प्रेमाचा मायाचा शोध घेण्यासाठी. मला प्रेमाच्या गोष्टी शिकवतोय कदडा. आतडी भुक्याने तडफडू लागली की मग कळेल म्हणावं प्रेमाची महती. आणि तू इथं का आला होतास याचं अजून उत्तर मिळालं नाही मला. तुम्हालाच भेटायला. आणि हो, ठीक आहे कागद. आम्ही उद्या जातो हा गाव सोडून. बरं येतो. नमस्कार. आता तू कुठे निघालीस नंदा? जीवनाचा जोडीदार म्हणून स्वीकार केलाय मी त्याचा. नंदा लग्न करणार आहे मी त्याच्याशी. लग्न? या दादा खोतासमोर बोलतेस तू नंदा? आता कसली करायची तुमची किंमत? स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेला जन्मभर मिठी मारीत बसत. नंदा नाव लौकिकाची बूज राखली आम्ही. पण यापुढे ही लक्ष्मण रेषा ओलांडणारे नंदा लग्न करून खोट्या प्रतिष्ठेला मिठी मारण्यापेक्षा यापुढे सुनाबरोबर जन्माची गाठ बांधून भावी संसाराला सुरुवात करणारे. मग हरकत नाही, मोल मजुरी करून दिवस कंटाळू लागले तरी. नंदा अजूनही नीट विचार कर. हा माहेरचा उंबरठा ओलांडताना पुढे काय अवस्था होईल याची जरा कल्पना कर आपल्या मनाची. मगच दाराबाहेर पाऊल टाक. योग्य विचार करूनच हा निर्णय घेतलाय मी पप्पा. ठीक आहे, जातेस तर जा, पण पुन्हा आलेस तर दारा सुद्धा उभी करणार नाही तुला. कारण माझं हृदय सुद्धा आता दगडाचं झालंय. तुमचं हृदय कसं आहे याची कल्पना मला कधीच आली. पण पप्पा, मी सुद्धा एक स्वाभिमानी मुलगी आणि त्याच निर्धाराने या घराबाहेर पडते. आशीर्वाद असतील. नंदा नंदा